वर्षश्राद्धाला उपस्थित सगळे माझे वडीलधारे मंडळीने फक्त या कीर्तनातून एवढा आदर्श घ्या की मी गेल्यानंतर माझ्याही पोरांनी माझं वर्षश्राद्ध घातलं पाहिजे. तुम्ही एवढं नका चांगलं जगू की महाराष्ट्र तुमच्यासाठी रडल. मला माहिती तुम्ही एवढं चांगलं नाही जगू शकत, पण कमीत कमी तुमचा जालना जिल्हा तुमच्यासाठी रडला पाहिजे एवढी तर प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. बरं जाऊ द्या, जालना जिल्हा लई मोठा आहे. तालुका कोणता आहे तुम्हाला? अंबड तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. आता याच्यापेक्षा अजून किती खाली येऊ? बस जाऊ द्या, तालुका कमीत कमी तुमचं करंजळा गाव तुमच्यासाठी रडावं. याच्यापेक्षा मी सबसिडी द्यायला काही कॅबिनेट मंत्री नाहीये. अरे गावाने आपल्यासाठी रडावं एवढं तर चांगलं जगावं. काही काही तर माणसं एवढे वाईट वागतात की अख्खं गाव त्याच्या मरणाची वाट पाहतं. महाराज कधी हा नालायक मरण गाव सुखी होईल? अरे लोकांनी आपल्यासाठी मरणाचा नवस करावं एवढं वाईट कशाला जगता? या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गेले त्यावेळेस महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. सगळ्या महाराष्ट्राला दुःख झालं, त्यांच्या मित्रांना दुःख झालं, काहीच नवल नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडलाय असा इतिहास आपण मोठ्यांच्या मुखातून ऐकतोय.